असा हा पापड तेलामध्ये टाकला का 4 पटीने हा पापड फुलतो. तर हे पापड बनवणे अतिशय सोपे आहे. पापड बनवण्यासाठी आपल्याला खिशी करायची गरज नाही, घाटा करायची गरज नाही. तुम्ही नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे पापड बनवू शकाल, एवढी सोपी पद्धत आहे हे पापड बनवण्याची. एकदा बनवून ठेवलेले हे पापड वर्षभरासाठी तुम्ही खाऊ शकतात, अजिबात खराब होत नाही. आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायची गरज नाही. पापड पाहू शकता किती मस्त पातळसर होतात आणि कुठेही तुम्हाला फाटलेला अजिबात हा पापड दिसणार नाही. एकही थेंब तेल न वापरता असे हे मस्त तांदूळाचे पापड आपण केलेले आहे. असे हे पापड एकदा करून ठेवा, वर्षभर खाता येतात. मग रेसिपीला सुरुवात करूया. अशा मस्त पातळसर आणि पारदर्शक पापडासाठी आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर आता हे पीठ मी घरीच केलेलं आहे. जाड रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला आणि सावलीमध्ये वाळून घेतलेला आहे. त्यानंतर गिरणीमधून अगदी बारीक हे दळून आणायचं आहे पीठ. किंवा घरी करायचं नसेल किंवा वेळ नसेल तर रेडीमेडची तांदूळाची पिठी मिळते ना मार्केटमध्ये, तीही तुम्ही घेऊ शकता हे पापड बनवण्यासाठी. तर घरातील कुठलीही वाटी किंवा कप, ग्लास, एखादी भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मेजरमेंट कपाने हे पीठ भरून घेते आणि पीठ घेताना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे गिरणीतील काही कचरा किंवा अख्खे तांदूळाचे काही कण्या वगैरे असतात ना, त्या सगळ्या निघतात. अशा प्रकारे पीठ हे घेते आणि चाळून घेत आहे. असं पीठ घट्ट दाबून घेतलं ना, आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट होतो. म्हणून पीठ कुठल्याही भांड्याने तुम्ही घ्या, काही हरकत नाही, पण घेताना दाबून घ्या आणि असा सपाट करून घ्या. तर ह्या मेजरमेंट कपाने मी साधारण 5 कप पीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं पीठ सगळं हे चाळून घेते. बघा, असा हा कचरा निघालेला आहे. पीठ जर का नाही चाळलं असतं तर पापड कदाचित बनवताना फाटले असते. आता हे पीठ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे. त्यानंतर पापडासाठी लागणारं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. तर पोहे खाण्याचा चमचा आणि या ठिकाणी मी पापड खार घेतलेला आहे. तर असा गच्च भरला तर अर्धा चमचा आहे आणि असा सपाट केला तर सपाट चमचा आहे. तर हा पापड खार थोडासा कमी झाला तर काही हरकत नाही, पण जास्त अजिबात घेऊ नका. जर का जास्त झाला तर पापड हे लाल होतात आणि तडाही जातात. म्हणून अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तर त्या चमचाने असा गच्च भरून मीठ घेतलेला आहे आणि वरती थोडंसं घेते, साधारण 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता पापड खार आणि मीठ हे दिसायला जरी सारखे असले तरी सुद्धा यामध्ये फरक असतो. पापड खार असा हा थोडा खरखरीत असतो, तर मीठ असं स्मूथ असते. त्यानंतर आपल्याला तीळ घ्यायची आहे पांढरी. तर त्याच चमचाने 1.5 चमचा तीळ घेते. 1 चमचाही घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. तीळ कमी अधिक झाली तर काही हरकत नाही. आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना, ज्या वाटीने त्याच भांड्याने पाणी ठेवायचं आहे. तर आपण 5 कप पीठ घेतलेलं होतं, म्हणून 5 कप या पातेल्यामध्ये मी पाणी घेते. 2 कप पाणी टाकलेलं आहे. हा 3रा कप पाणी, 4था कप पाणी आणि हा 5वा कप पाणी. जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे. पाणी हे पातेल्यामध्ये टाकलं. गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे, पापड खार, मीठ आणि तीळ, फक्त 3 साहित्य वापरून मी हे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे. हे साहित्य टाकलं, झाकण ठेवायचं आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हे जे आपण पीठ मोजून घेतलेलं आहे 5 कप, त्या पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे. असं हे अर्धं पाणी टाकलं. आता मिक्स करून घेते. हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना मैत्रिणींनो. तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल किंवा पहिल्यांदा जरी हे पापड तुम्ही करत असाल तरी सुद्धा 100% खात्रीने सांगते, अगदी परफेक्ट हे पापड तुमचे होतील. अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण जे पाणी घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे एवढ्या पिठासाठी. तरी सुद्धा आपल्याला माहिती जरी असलं तरी सुद्धा सगळं पाणी हे एकाच वेळेस टाकायचं नाही. तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे. आता हे राहिलेलं सगळं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं असं झाकण ठेवून राहू देऊ. 10 मिनिटं झालेले आहे. तर 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये पसरट काढायचं आहे. परात किंवा ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काढल्यानंतर ग्लास
तांब्या किंवा अशा प्रकारचं मॅचर घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पीठ असं रगडून घ्यायचं आहे. पीठ हे गरम आहे, अजून हात लावायचा नाही पिठाला, फक्त मॅचरनेच हे पीठ मी अशा पद्धतीने मॅच करून घेते. असं हे पीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे. तोपर्यंत पीठ हे गार सुद्धा झालेलं आहे. अगदी हलकंसं हे कोमट आहे, हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे. असा कणिकसारखा उंडा करून घेते. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करायचे आहे. असा उंडा घेऊन गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि आतमध्ये असं बोटाने छिद्र करायचं आहे. अशा प्रकारचे हे उंडे केलेले आहे. त्यानंतर इडली पात्र घ्यायचं आहे, तर किंवा चाळणीमध्येही ठेवू शकता, पातेल्यामध्ये. त्यावरती हे उंडे ठेवायचे आहे. तर एवढ्या पिठामध्ये 6 उंडे करून घेतले. झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. मस्त शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. झाकण काढून तुम्हाला दाखवते. मस्त वाफ भरली गेलेली आहे आणि पीठ सुद्धा शिजलेलं आहे. तर असं हे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये एखादी कॉटनचा रुमाल ओला करून टाकायचा आहे, पिळून घ्यायचा आणि मग टाकायचा. त्यानंतर असा एक एक उंडा हा घ्यायचा आहे. बाकीचे उंडे हे झाकून ठेवायचे आहे आणि घेतलेला एक उंडा या कापडामध्ये टाकायचा आहे, रुमालामध्ये, आणि असा स्मूथ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर का ग्लासाने केलं तर ग्लासाला चिटकू शकते किंवा मॅचरलाही हे पीठ चिटकू शकते. म्हणून काय करायचं, रुमाल असा पालथा करायचा आणि त्यावरतून हे आपल्याला अशा पद्धतीने चोळायचं आहे. एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे. खाली कडकडीत असं पाणी असल्यामुळे बऱ्याच वेळासाठी हे पीठ गरम राहतं आणि हे जे पापड आहे ना, गरम गरम पिठाचे मस्त असे होतात. म्हणून सगळं पीठ एकच वेळेस काढून ठेवायचं नाही, पीठ हे गार होईल. अशा प्रकारे एक एक हा उंडा काढते आणि असं हे पीठ स्मूथ करून घेते. एकटे असाल तर एक एक उंडा काढा आणि मदतीला कोणी असेल तर मात्र तुम्ही त्यानुसार जास्त उंडे काढून अशा प्रकारे स्मूथ करून घेऊ शकता. साधारण 2 मिनिटासाठी हे असं रगडून घेतलं. त्यानंतर काढते आणि हाताने असं स्मूथ करून घेते. आता मस्त स्मूथ असा हा उंडा झालेला आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही किंवा अजिबात थोडं सुद्धा पीठ दिसत नाही. जर का आपण खिशी केली, नवीन शिकाऊ असाल तुम्ही, खिशी प्रत्येकालाही जमत नाही, खिशीमध्ये ह्या गाठी होण्याच्या शक्यता असतात. तर अशी ही खिशी न करता किंवा गाठा न करता अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे. आता लाट्या करायच्या आहे, तर ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान मोठा त्यानुसार लाट्या करायच्या आहे. आता हे पीठ जर का व्यवस्थित नाही शिजलं तर पापडाला तळा जाऊ शकता. पीठ शिजलेलं आहे व्यवस्थित हे कसं ओळखायचं, तर असा घेतलेला उंडा हातावरती गोल गोल चोळायचा आहे आणि असा दाबून पाहायचा. बघा कुठेही क्रॅक जात नाही, म्हणजे आपलं हे जे पीठ आहे पापडसाठीचं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अगदी पेढ्यासारखं स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. अशाच प्रकारे सगळे हे उंडे करून घेते. असे हे उंडे करून ठेवले ना, एकसारखा असा पापड येतो. कुठेही लहान मोठी साईज पापडाची होत नाही. सगळे उंडे हे करून घेतलेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर हे पुरी मेकर घेतलेला आहे. असा गोल राऊंड मध्ये प्लास्टिक पेपर आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली एक प्लास्टिक पेपर ठेवला, त्यावरती उंडा ठेवायचा आहे, म्हणजेच ही लाटी, आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे गोल आपण कापलेला आणि दाबून प्रेस करून घ्यायचा आहे. असं दाबलं ना, काही सेकंदमध्येच असा हा पापड होतो. आता हा पापड थोडासा मला जाड वाटत आहे, तर फिरून पुन्हा दाबून घेते आणि आता पाहू शकता पापड कसा झाला. मस्त मोठाच असा पापड झालेला आहे एकसारखा असा. पापडावरचा पेपर हा काढून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता किती पातळसर असा एकसारखा पापड दिसत आहे. मस्तच. पापड वाळवण्यासाठी खाली प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे, त्यावरती हे पापड टाकते. तर घरामध्ये सावलीमध्येच आपण हे पापड वाळवू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता. मी सावलीमध्येच हे पापड वाळवून घेते. कापडावरती टाका किंवा असा एखादी मोठा प्लास्टिक पेपर त्यावरती हे पापड टाकत घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर, हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा करायचा, तर ताट घ्यायचं आणि ताटावरती किंवा पोलपाटावरती घ्यायचं आहे. खाली प्लास्टिक पेपर, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि लाटण्याने अशा प्रकारे हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असा जरी लाटून घेतला ना तरी सुद्धा हे पापड आपण मस्त असे लाटून करू शकतो. हा लाटलेला पापड सुद्धा मस्त असा झालेला आहे. वाळत घालतानाही आधीच्या पापडाप्रमाणेच वाळत घालायचा आहे.
असा हा पेपर काढून घ्यायचा आहे। पाहू शकता जवळून सुद्धा किती पातळसर आणि मस्त असा हा पापड झालेला आहे। लाटून सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता जर का पापडचं मशीन म्हणजेच पुरी मेकर तुमच्याकडे नसेल तर। अशाच प्रकारे मी सगळे पापड हे करून घेतलेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त पातळसर आणि एकसारखे एकाच साईजचे असे हे पापड झालेले आहे। आता हे पापड वाळवायचे कसे, असे हे थोडेसे वाढले पापड अर्धवट का असे पालथे करून घ्यायचे आहे। या प्रकारे अशाच प्रकारे सगळे पापड हे उलट करून वाळवून घेतलेले आहे। पापड हे आपल्याला कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे। त्यासाठी वाळवणीचा पदार्थ आहे हा उन्हामध्ये वाळवणे गरजेचं आहे, म्हणून 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेले आहे। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे घेमले भरून हे पापड झालेले आहे भरपूर आणि अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे। अगदी साल पापडीप्रमाणे हे पापड दिसत असतात। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून आणि भाजूनही दाखवते। असा हा पापड तेलामध्ये टाकला ना मस्त लगेचच फुलतो। पापडाची आधीची साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतरची साईजही पाहू शकतात। 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही असा हा पापड फुललेला आहे आणि तळल्यानंतर मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड दिसत असतो। अगदी कढई भरून हा पापड होतो। अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे तळले जातात। तुम्हाला जर का तेलकट खायचं नसेल तर हे जे पापड आहे ना हे भाजून सुद्धा खाऊ शकता। अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे मस्त हे पापड तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच करून पहा। आणि पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कुठेतरी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर मंडळी अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे। एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात। फक्त 5 ते 6 पापड मध्येच एवढे हे पापड दिसत आहे। मस्त असे मोठेच आणि पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहे। आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती खुसखुशीत झालेले आहे तेही तुम्ही पाहूया। लगेचच पोटावरती ठेवताच विरघळणारा असा हा मस्त खुसखुशीत पापड झालेला आहे। सहज हा पापड तुटत असतो आणि चवीला सुद्धा मस्त असं लागतो। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवते। तुम्ही हे पापड विस्तवावरती सुद्धा भाजू शकतात गॅसवरती, पण गॅसवरती पापड भाजल्याने थोडासा तो जळतो आणि गॅसवरती भाजणे हानिकारक आहे, म्हणून मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून त्यावरती पापड भाजत असते। या शेगडीवरती विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना त्या पद्धतीनेच भाजले जातात। उलटपालट करून पापड हा भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त पांढरा शुभ्र हा पापड दिसत आहे भाजलेला सुद्धा। अशाच प्रकारे दुसराही पापड मी तुम्हाला भाजून दाखवते। तर मंडळी हे पापड तुम्ही तळून खा किंवा भाजून खा, दोघी प्रकारचे पापड हे चवीला अप्रतिमच लागतात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे सोप्या पद्धतीचे पापड आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आता हे भाजलेले पापड मस्त असे पांढरे शुभ्र तर दिसतच आहे, तितकेच खुसखुशीत सुद्धा हे पापड होतात। आज मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे नागलीचे पापड दाखवत आहे। 1 किलोचे हे पॅकेट घेतलेलं आहे। आता पसरट पातेलं घ्यायचं आहे मोठं किंवा कुठलंही भांडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे। या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात, तर काही भागामध्ये नागली म्हणतात। तर ही अशी नागली आहे। आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती, कचरा, धूळ वगैरे असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे। भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूळ पाणी हे निघत आहे। आता ही अशी चोळून घेतलेली आहे। यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे 3 ते 4 पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नागली ही अशी धुवून घेतली। मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे। त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते। यावरती झाकण ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते। असा वरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे।
साधारण 1.5 दिवसासाठी ही नागली आपण भिजवून घेतली. म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. एक चाळण घ्यायची आहे त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचा आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या. तर ही जी नागली आहे ना, आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती, पण वडसून घेतलेली नव्हती. म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला वडसत घ्यायची आहे. वडसणे म्हणजे अशी वरवरची नागली आपल्याला काढायची आहे. यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तळाशी बसतात पातेल्याच्या. तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वडसत ही नागली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल, तुमच्या घरामध्ये तुमची आजी, आई किंवा सासूबाई असेल, त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता. त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे. म्हणजे जेही काही खडे असतात ना, रेतीसारखे, ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात. नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ते कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला ते दिसत नाही. अशा वळसण्यानेच ते खडे हे निघत असतात. एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात, पण खडे नक्की असतातच. आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून आणि आता यामध्ये खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ही खालची नागली राहू द्या तुम्हाला जर का जमत नसेल तर, किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता. आता यामध्ये एक सुद्धा खडा नाही आणि खाली तळाशी दाखवते. हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा, ही रेती आहे. हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते. म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या. आता अशी ही पोटली करायची आहे आपल्याला. असं गाठोडं आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे. या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथळून घ्यायचं आहे. असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे. पाणी हे कितीही निथळलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच. म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोडं आहे नागलीचं ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते. तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते. रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का. जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात. पण जर का थोडासा गारवा असेल, थंड वातावरण असेल तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही. तर मी आता उघडून पाहते. नागलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे. जर का मोड आलेले नसतील तर पुन्हा बांधून ठेवायचं आहे आणि साधारण दुपारपर्यंत आपल्याला ही बांधून राहू द्यायची आहे. आता हे असे मस्त पांढरे पांढरे बारीक बारीक मोड आलेले आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर ही जी नागली आहे घरातच सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली आपल्याला अशा प्रकारे पसरून ठेवायची आहे. पसरवताना मात्र अशी पातळ सर पसरवायची आहे, म्हणजे पटकन ती सुकेल. ही नागली आपल्याला पूर्णपणे वाळून सुद्धा घ्यायची नाही, तर अशी ओलसर असतानाच दळून आणायची आहे. तर साधारण 2 ते 2.5 तासासाठी ही नागली मी पंख्याखाली पसरून ठेवली आणि त्यानंतर दाताखाली दाबून पाहिली. अशी दाबली जाते तेव्हाच ही नागली आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे, थोडीशी ओलसर असताना. आता गिरणीमधून ही नागली दळून आणलेली आहे. असं थोडंसं रवाळ दळून आणायचं, म्हणजे कोंडा व्यवस्थित असा पूर्णपणे हा निघतो. आता कोंडा काढू. तर पीठ हे चाळून घ्यायचं आहे, म्हणून असं एक पसरट घेमेले घेतलेला आहे आणि त्याला असा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे. साडीचा कापड किंवा होडणी वगैरे बांधू शकता. तर पापडांच्या दिवसामध्ये मोठ्या कापडाची आपल्याला गरज भासत असते, पापड टाकायला वगैरे किंवा असं चाळायला वगैरे. तर एखादी आयराची साडी असते ना हलकी, ती साडी आपण काढून घ्यायची आहे. कारण जुन्या आपण घातलेल्या साड्या जुन्या वापरायला मन कुठेतरी लागत नाही. म्हणून अशी ही हलकी आयराची मिळालेली साडी मी नवीन काढून घेतलेली आहे. पापडाच्या कामासाठी ती उपयोगात येईल अशी. आता अशा प्रकारे हे वरतून टाकून खाली घट्ट आपल्याला गाठ बांधायची आहे साडीची आणि त्यानंतर ह्या कापडाने आपल्याला हे पीठ चाळायचं आहे, म्हणजे वस्त्रगाळ करणे असं म्हणतो याला. वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे पीठ. तर मैत्रिणींनो, सकाळी साधारण 11 वाजेला मी नागली ही पसरून घेतलेली होती आणि 3-4 तास सावलीमध्ये ती पसरून ठेवली आणि त्यानंतर मग थोडीशी ओलसर असताना दळून आणलेली आहे. आता साधारण दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आता हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेते अशा प्रकारे. असं पातळसर कापडाने आपण जर का हे पीठ चाळून घेतलं तर पूर्ण कोंडा हा निघतो. तर अशा प्रकारे हे पीठ सगळं वस्त्रगाळ झालेलं आहे आणि वरती राहिलेला आहे तो कोंडा.
तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि यामध्ये काही रवा सुद्धा असतो नाचणीचा. असा हा फक्त कोंडा आणि रवा राहिला का त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजेच हा कोंडा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एखादी भांड्यामध्ये. आता हे आपण पारंपरिक पद्धतीने पीठ वस्त्रगाळ करून घेतलेला आहे. आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर ही जी दुसरी पद्धत आहे ना, यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करायला अतिशय सोपं जाईल. म्हणजे सांगायचं झालं तर पटकन होईल. तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पीठ चाळायची चाळण. आणि त्या चाळणीमध्ये पीठ टाकायचं आणि सुरुवातीला पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा मस्त हा पूर्ण कोंडा निघून जातो. आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण जर का हात फिरवून घेतला तर अगदी पटकन हे वस्त्रगाळ होतं. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ हे वस्त्रगाळ करून घेते. या ठिकाणी आपलं हे पापडचं पीठ तयार झालेलं आहे म्हणजेच नागली सत्व. आता हे मस्त असं फ्रेश नागली सत्व म्हणजेच पापडचं पीठही झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना या सत्व्याचे लाडू किंवा शिऱ्यासारखी पेस्ट करून खाऊ घाला. नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि वेगवेगळे प्रकारचे असे व्हिटॅमिन असल्यामुळे मुलांच्या हाडासाठी हे नक्कीच फायद्याचं आहे. तर आता हा कोंडा झालेला आहे काढलेला, यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून आपण याचे पापड करणार आहोत. लवकरच आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी मी घेऊन येणार आहे. आता आपण नागलीचे पापड करूया. तर त्यासाठी घरातील एखादी कुठलंही भांडं घ्यायचं आहे, पातेलं वगैरे किंवा अशा प्रकारचं, आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. अजिबात हे पीठ मी भांड्यामध्ये भरताना दाबत नाही. असं हे बाउल भरून घेतलेलं आहे. सपाट बाउल हे पीठ आहे. आता ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला खिशी करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. म्हणून मी कुकर घेतलेला आहे. कुकर घेऊ शकता किंवा घरातील एखादी कुठलंही जाड तळाचं पातेलं घ्या. तर दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक भांडं आधी पाणी टाकलं आणि हे अर्ध भांडं असं दीड भांडं पाणी टाकलं. गॅसची फ्लेम चालू आहे. झाकण ठेवते. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तर या ठिकाणी पापडसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे म्हणजेच घरातील साहित्यच. तर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमच पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा डिंक आणि पाव चमच हिंग घ्यायचा आहे. त्यासोबतच 1 चमचा पापड खार घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे. पापड खार सुद्धा चवीला थोडासा खारट असतो म्हणून 1 चमचाच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये काही साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला जाळं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये डिंक, ओवा आणि शोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्सरला असं थोडंसं जाळं भरडं फिरून घ्यायचं आहे कोरडंच. अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं. आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा टाकते आणि आता हा झालेला आहे मस्त असा आपल्या नागलीच्या पापडचा मसाला. तर हाच मसाला तुम्ही तांदूळाच्या पापडासाठी सुद्धा वापरू शकता. तर आपण पाणी सुद्धा गॅसवरती ठेवलं होतं. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. झाकण काढते आणि यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. तर दीडपट आपण पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. तर म्हणून जे अर्धं भांडं ठेवलेलं होतं ना पाणी, ते काढून घ्यायचं आहे. आता साधारण 1 भांडं हे पाणी आहे. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी कुकरमध्ये ठेवलं. गॅस पुन्हा चालू करते आणि हा जो मसाला बनवलेला आहे आपण तो मसाला पाण्यामध्ये टाकून घेते. हाच मसाला आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर 70 ते 80 रुपये आपल्याला मोजावे लागतील. मसाला टाकल्यानंतर मस्त खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे मसाल्याची चव सगळी ही पाण्यामध्ये उतरते. असं अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी हे उकळू दिलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते. आता हे जे पीठ आहे ना नागली सत्व ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आता जेवढं पीठ तेवढंच पाणी हे कुकरमध्ये शिल्लक आहे घेतलेलं आहे आपण. अर्ध भांडं तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर एखादी नागलीला पाणी जास्त लागते किंवा एखादी नागलीला पाणी कमी लागते. तर नागली जुनी किंवा नवीन यावरती पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी अधिक लागते. म्हणून असं पाणी जास्तीचं ठेवा आणि मग काढून ठेवा. आता सगळं पीठ हे टाकलं. अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. वरतून लाटण्याने थोडेसे 2 ते 3 अशा प्रकारे आपल्याला होल करायचे आहे. म्हणजे पिठाच्या आतील वाफ व्यवस्थित अशी येईल. 4 ते 5 असे होल करून घेतले. त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे सगळं काढायचं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत असंच हे राहू दिलं. पूर्ण पिठावरती पाणी फिरू द्यायचं आहे. पाणी आलेलं आहे वरती. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो कुकर आहे तो खाली उतरवून घेते. आता ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे.
म्हणून लाटण्याने अशा प्रकारे एरून घेते. जर का आपण कुकरमध्ये ही खिशी केली तर ही खिशी एरताना व्यवस्थित आपल्याला ही दंडी असल्यामुळे कुकरला असं पकडता येतं आणि तळामध्ये कुकर हा जड असतो, त्यामध्ये खिशी व्यवस्थित शिजते आणि जळतही नाही. असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी होतं ते अशा प्रकारे वरतून आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे पाणी वरतून टाकल्यामुळे काय होतं, जे कोरडं पीठ असतं ना ते राहत नाही आणि खिशी अशी व्यवस्थित अशी ही एरली जाते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे पापड सहज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही खिशी एरून घेतली तर खिशी अजिबात कच्ची राहत नाही आणि कुठेही पीठ सुद्धा खिशीमध्ये राहत नाही. असं हे एरत असताना जसं पाणी लागतं ना त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून खिशी आपल्याला एरत घ्यायची आहे. अशी खिशी एरून घेतली तर पापडला चमकही छान येते. आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जर का खिशी एरताना यामध्ये तेल सुद्धा टाकलं जाते, पण तेल टाकलं तर पापड हा आपल्याला वर्षभरसाठी साठवून ठेवायचा असतो आणि तेलाच्या पापडांचा डबा आपण जेव्हा उघडतो ना तेव्हा असा वेगळाच वास येतो. म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर टाळावा आणि शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करावा. तर अशी ही खिशी एरून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात गोळे नाही, पीठ नाही, एक सुद्धा गाठ नाही. यामध्ये झाकण लावते, खाली तवा ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये अशी वाफ येईपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आहे. अशी थोडी वाफ भरली गेली त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ ही निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते. अशा प्रकारे कुकरमध्ये आपण खिशी शिजवून घेतली तर वाफ ही छान अशी दाबली जाते शिटीमुळे, त्यामुळे मस्त अशी ही खिशी शिजते. पण पातेल्यात तसं नाही, वाफ ही झाकण ठेवल्यानंतर सुद्धा निघत असते. म्हणून कुकरचा वापर करून नक्कीच हे पापड करा, अतिशय छान होतात. खिशी ही मिक्स करून घेते, पाहू शकता मस्त खिशी अशी सगळ्या बाजूने छान शिजलेली आहे. त्यानंतर ही खिशी गरम आहे म्हणून आपल्याला प्लास्टिक पेपरचा वापर करायचा नाही, तर असा एखादी कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे ओला केल्यानंतर पिळून घेतलेला आहे आणि थोडासा ओलसर रुमाल घ्यायचा आहे ताटामध्ये टाकून आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ती टाकायची आहे. अर्धी खिशी टाकली, अर्धी खिशी ही कुकरमध्येच आहे. कुकरचं झाकण लावते आणि असंच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता गॅस वगैरे चालू करायचा नाही आणि त्यानंतर ही खिशी आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे. रुमाल हा ओला असल्यामुळे हाताला चटके सुद्धा लागत नाही खिशी ही अशा प्रकारे चोळत असताना. आणि ह्या गरम गरम खिशीचे पापड छान होतात, म्हणून शक्यतो प्लास्टिक कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा खिशी चोळण्यासाठी तरी वापर टाळावा. ओल्या कापडाला अजिबात ही खिशी चिटकत नाही. साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत खिशी अशी ही चोळून घेतलेली आहे. मस्त स्मूथ अशी ही खिशी झालेली आहे. आता आपल्याला पापड करायला घ्यायचे आहे, तर हे पुरी मेकर घेतलेला आहे मी आणि पुरी मेकरमध्ये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पापड चिटकू नये म्हणून. फक्त एकच वेळेस तेल लावायचं आहे, शेवटच्या पापडपर्यंत तेल लावायची काही गरज नाही. आता ह्या खिशीच्या पापडासाठी लाट्या करायच्या आहे. ज्या साईजचा पापड करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा, त्यानुसार लाटी करायची आहे. तर असे मीडियम साईजचे पापड मी करत आहे म्हणून अशा लाट्या केलेल्या आहे. पुरीसारखा एक उंडा घ्यायचा आहे लाटीचा. तर आता हे पापड आहे ना मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये करून दाखवत आहे. खाली अगदी थोडंसं तेल लावून घेतलेला प्लास्टिकचा कागद ठेवला, मध्ये उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा आपल्याला कागद ठेवायचा आहे. अगदी थोडंसंच तेल लावून एका साईडला आणि दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस केलं का लगेचच काही सेकंदमध्येच असा मस्त पापड हा होत असतो. तर एक नाही तर सगळेच पापड असेच भराभर आपल्याला बनवता येतात. खिशी चांगली झाली ना पापड हे अगदी व्यवस्थित येतात आणि लगेच ते दाबलेही जातात. आता मी तुम्हाला दुसरा पापडही दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मोठे मोठे असे एकसारखे अगदी कागदासारखेच पातळसर हे पापड होतात. जवळूनही मी तुम्हाला दाखवते किती मस्त दिसत आहे आणि वाढल्यानंतर तर अगदी काचेसारखेच हे पापड दिसतात. आता हे पापड टाकायचे कसे, वाळत कसे घालायचे मी तुम्हाला दाखवते. तर खाटीवरतीही टाकू शकता, जर का खाट नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात. असा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे, प्लास्टिक सीटवरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. असे थोडेसे कोरडे झाले का मग कापडावरती टाकू शकता. आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसे कराल तीही पद्धत मी तुम्हाला दाखवते. खाली प्लास्टिक तर सीट आथरलेली आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, वरतून छोटासा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि प्लेट घ्यायची किंवा जळ पोलपाट वगैरे असं घेऊन दाबून घ्यायचं आहे. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घेऊन लाटण्याने असं थोडासा हलका लाटून घ्यायचा आहे.
आणि अशाच प्रकारे सगळे हे पापड आपल्याला करायचे आहे. तर सगळे पापड झालेले आहे. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड तुम्ही वाळून घेऊ शकता. ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा 2 दिवस हे पापड वाळून घ्या. मस्त वाढतात आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे हे पापड दिसतात. पापडांना किती मस्त रंग दिसत आहे. अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहे. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त झालेले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्ही बनवलेले पापड सुद्धा अगदी परफेक्ट होतील. आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर तुम्ही पाहूया कसे होतात. तर पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकते. मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो. तर मंडळी, मी पापड तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. साधारण 5 ते 6 पापडमध्ये पूर्ण ताट हे भरलेलं आहे आणि मस्त असे हे पापड झालेले आहे. असे हे पापड तळून घेतलेले आहे. या पापडांना आपण आणखीनच चटपटीत करू. हॉटेलमध्ये आपण कधीतरी जेवणाला गेलो तर अशा ह्या नागलीच्या मसाले आणि चटपटीत पापडाची ऑर्डर नक्कीच करतो. तर हा पापड आपल्याला भरपूर असा महाग मिळत असतो. तसाच चटपटीत आणि चविष्ट अगदी हॉटेलसारखाच पापड आपण घरी पाहूया. असा हा तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. असा पसरट सगळ्या बाजूंनी कांदा टाकला. त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि सोबतच थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि असा चटपटीत चविष्ट पापड लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला दाखवत आहे ज्वारीपासून दुप्पट तिप्पट फुलणारे हे अतिशय सोपे आणि चवीला अप्रतिम असे ज्वारीचे पापड. हे पापड बनवायला एकदम सोपे आहे. एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो ज्वारी लागणार आहे. तर मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे पापड बनवून दाखवणार आहे. तर ही अशा प्रकारची ज्वारी घेतलेली आहे. हिलाच खानदेशी भागामध्ये पांढरी चिकणी असे म्हटले जाते. तर घेतलेली ज्वारी आधी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या ज्वारीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे. ज्वारीमध्ये काही बोंड असतात, पाणी घातल्यानंतर ते असे वर येतात. तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे. ज्वारी स्वच्छ ही धुवून झालेली आहे. त्यानंतर ज्वारी बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकते. म्हणजेच ज्वारीच्या 1.5 ते 2 इंच वर पाणी येईल एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि ही ज्वारी पापड बनवण्यासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे. तर पूर्ण 1 दिवस मी ही ज्वारी भिजून घेतलेली आहे. जसं आज सकाळी भिजत घातली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही तुम्हाला ज्वारी दाखवत आहे. आता ही ज्वारी आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. म्हणजे ज्वारीला आलेला आंबटसरपणा पूर्ण हा काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का जास्त आंबट चवीचे पापड आवडत असतील तर मैत्रिणींनो, तुम्ही 3 दिवसासाठी सुद्धा ही ज्वारी भिजत घालू शकतात. पूर्ण 2 दिवस ज्वारी भिजत घाला आणि तिसऱ्या दिवशी मग काढून टाका पाण्याच्या आतून. सकाळ संध्याकाळ मात्र पाणी हे बदलत चला. स्वच्छ ही ज्वारी धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने. मस्त स्वच्छ पाणी आलेलं आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये हे जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे. पूर्ण ज्वारी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे. पाणी आता निथळलेलं आहे. त्यानंतर एखादी कॉटनचा कापड घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कापडावरती सावलीमध्येच ही ज्वारी आपल्याला पसरून घ्यायची आहे. उन्हामध्ये पसरवायची नाही, तर ही ज्वारी आपल्याला सावलीमध्येच वाळवून घ्यायची आहे. अशा प्रकारे घरातच पंख्याखाली पसरून घेते. तर आपल्याला ही ज्वारी जी आहे ना मैत्रिणींनो, जास्त वाळू द्यायची नाही. तर अशा प्रकारे ही कोरडी झालेली आहे पण गार आहे. तर अशी ही ज्वारी भरून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि
मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. फक्त 1 किलो ही ज्वारी आहे म्हणून मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. 1-2 किलो तुम्ही सहज मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतात. पण जर का जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे पापड बनवत असाल तर गिरणीमधून दळून आणा. त्यानंतर पुरण चाळण्याची ही चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीनेच हे पीठ चाळून घेते. म्हणजे अगदी बारीक रवा जो असतो ना या पिठामध्ये वाटलेला तो निघून जातो आणि जाळ कोंडा किंवा जाड कण्या त्या अडकतात. अशा प्रकारे हे थोडंसं रवाळ पीठ हे निघत आहे. गिरणीमधून जर का तुम्ही दळून आणत असाल तर थोडंसं रवाळच हे दळायचं आहे. अशाच प्रकारे संपूर्ण 1 किलो ज्वारी ही मिक्सरमध्ये वाटून घेते आणि अशा प्रकारे हे चाळून घ्यायचं आहे. ज्वारी ही जास्त ओलीही नाही आणि पूर्णपणेही वाढलेली नाही, तर अगदी थोडीशी अशी ओलसर आहे. तशा प्रकारची ज्वारी ही पूर्णपणे वाटून घेतलेली आहे, म्हणजेच पीठ झालेलं आहे. एवढा हा कोंडा निघालेला आहे. यामध्ये भरपूर अशा कण्या सुद्धा आहे. तर यामध्ये तांदूळ घालून याचे सुद्धा आपण मस्त असे पापड बनवणार आहोत. तर ज्वारीच्या कण्या आणि तांदूळ याचा सुद्धा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर सर्व हे ज्वारीचं पीठ झालेलं आहे. तर आता रात्रीच्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याला पीठ हे तयार झाल्यानंतर रात्री मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेते. एका पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे. तुम्ही कमी टाकलं किंवा जास्त टाकलं काही हरकत नाही पाण्याचा. अशा प्रकारे ह्या पिठामध्ये पाणी टाकून हे पीठ जे आहे ना ते मोडून घ्यायचं आहे. आमच्या खानदेशी भागामध्ये पाण्यामध्ये पीठ मिक्स करण्यासाठी याला पीठ मोडणे असं म्हटले जाते. एकदम स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. आणखी त्यामध्ये पाणी टाकते. तर अशा प्रकारे भरपूर पाणी घातलेलं आहे. असा हा अगदी पातळसर कोंडा वर आलेला आहे. आपण हा नंतर काढूया. पाणी टाकून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर अशाच प्रकारे हे पीठ राहू द्यायचं आहे. पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. रात्रभर हे पीठ अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पापड बनवायचे आहे. पीठ पाहूया. अशा प्रकारचे हे पाणी आलेलं आहे आणि अगदी पातळसर कोंडा हा वर आलेला आहे. तो कोंडा पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे संपूर्ण हे जे वर आलेलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये निथळून घेते. रात्री भिजत घातलेल्या पिठावरचं पाणी संपूर्ण हे काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, असा हा पांढरा शुभ्र ज्वारीचा चीक शिल्लक आहे. या चिकाच्या आता आपल्याला पापड करायचे आहे. हे वर आलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हा जो चीक आहे तो एखादी घरातील कोणत्याही पातेल्याने मोजून घ्यायचा आहे किंवा कोणत्याही भांड्याने. या पातेल्यामध्ये हा चीक टाकून तुम्हाला मोजून दाखवते. तर एक पातेला हा पूर्ण भरून चीक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इतपत पूर्ण पातेलाही भरलेला आहे. चीक मोजून घेतल्यानंतर आधीच्या पातेल्यामध्येच हा चीक काढून घेते. त्यानंतर ज्या पातेल्याने आपण चीक मोजलेला आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्यामध्ये घाटा शिजवायचा आहे तेच पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये त्याच भांड्याने 2 भांडे हे पाणी टाकून घेते. एक पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे दुसरं पातेलं म्हणजे दुप्पट पाणी हे टाकलेलं आहे. तर आता हे तिसरं पातेलं पाणी घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये हे पाणी टाकायचं नाही, तर दुसऱ्या गॅसवरती हे पातेलं सुद्धा आपल्याला पाणी यातलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता दोघं गॅसवरती पाणी हे उकळत आहे. एकामध्ये 2 पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक पातेलं पाणी हे असं ठेवलेलं आहे. पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच आहे. जे कमी पाणी आहे त्या पाण्याला उकळी आलेली आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मोठ्या पातेल्यातलं पाणी पाहू. याला सुद्धा उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा गच्च भरून एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त उकळी आल्यानंतरच हे जे पीठ आहे ज्वारीचं ते अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने मिक्स करायचं आहे. म्हणजे गोठळी होत नाही आणि एकसारखं असा हा गाठा होतो. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम आता कमी ते मीडियम ठेवायची आहे. एरत असताना शक्यतो कमीच ठेवा. कमी गॅसवरती पूर्ण हा घाटा टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम करू शकतात. आता गॅसची फ्लेम मीडियम आहे. थोडंसं हे भरलेलं आहे पातेलं, म्हणजे पीठ चिटकलेलं आहे. त्यामध्ये हे उकळतं पाणी अशा प्रकारे थोडंसं टाकून या पातेल्यामध्ये टाकून घेते.
म्हणजे काही वाया सुद्धा जाणार नाही. आता हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या घाट्यामध्ये चमचा हा ढवळत राहायचा आहे. तर थोड्या वेळासाठी जरी सोडला आपण मैत्रिणींनो हे, तर यामध्ये लगेचच गिठोड्या व्हायला लागतात आणि हा जो चीक आहे पातेल्याला तळाला सुद्धा लागतो. जर का जळाला तर पूर्ण पापडचाच वास येईल. त्यासाठी अजिबात हे सोडायचं नाही. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मीडियम आहे. अशा प्रकारे हे हळूहळू घट्ट व्हायला लागते. तर हे पाणी आपल्याला टाकत घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच आपण एकदम 3 पातेले हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं नाही, कारण ज्वारीप्रमाणे हे पाणी कमी जास्त लागू शकते. म्हणूनच अशा प्रकारे 1 पातेलं भरून पाणी हे बाजूला ठेवायचं आहे. आणि घाटा हा एरत असतानाच म्हणजे मिक्स करत असतानाच घट्ट वाटायला लागला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकत घ्यायचं आहे थोडं थोडं. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जसा हा शिजतो तसा घट्टसर वाटतो. एकदम पांढरा शुभ्रही दिसत आहे हा घाटा. हे पापड अतिशय चविष्ट लागत असतात. बनवायला मात्र सोपे आहे. यामध्ये आपल्याला चीक घालायची गरज नाही किंवा तांदूळ घालायची गरज नाही. फक्त ज्वारीपासून हे चविष्ट पापड होत असतात. तर मैत्रिणींनो, हा जो पाणी टाकण्याचा व्हिडिओ आहे ना, मी कुठेही स्किप करत नाही, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल का पाणी कसं यामध्ये घालायचं. तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये हे पापड बनवत असाल मैत्रिणींनो, तरी सुद्धा अशा प्रकारेच पाणी उकळतं हे बाजूला ठेवा आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हा घाटा शिजून घ्या. म्हणजे अगदी परफेक्ट तुमचा घाटा हा पापडासाठी तयार होईल. तर साधारण 7 ते 8 मिनिटं हा जो घाटा आहे हा शिजण्यासाठी लागत असतो. तुम्ही पाहू शकतात. आता 1 पातेलं पूर्ण भरून आपण पाणी बाजूला हे उकळलेलं ठेवलेलं होतं, ते पूर्ण पाणी हे लागलेलं आहे. पण आपण एकदम घातलेलं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता घाटा हा थोडा शिजलेला आहे. पूर्ण कण्या ह्या फुललेल्या आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ घालते आणि 1 चमचा शोप घालते, बडीशोप. शोप घालणे हे ऑप्शनल आहे. फक्त तीळ सुद्धा तुम्ही घालू शकतात. पण शोप घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते. यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकतात किंवा मिरची पावडर. सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आधीचा घाटा आणि आत्ताचा घाटा थोडीशी चमक आलेली आहे. असा घाटा जेव्हा शिजतो ना मैत्रिणींनो, तो खाली लागत नाही. सुरुवातीला आपल्याला एकसारखं कंटिन्यू ढवळायचं आहे, म्हणजे तो खाली लागतो. तर तुम्ही थिकनेस पाहू शकतात मैत्रिणींनो घाट्याची. इतपत आपल्याला हे थिक राहू द्यायचं आहे. तर आता यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही. अगदी परफेक्ट हा घाटा झालेला आहे. त्यानंतर घाट्यामध्ये मीठ हे परफेक्ट आहे का हे आपण पाहू. थोडासा घाटा हा चोकून पाहते. हात धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मला थोडंसं हे मीठ कमी वाटत आहे, म्हणून पाव चमचा मीठ हे घाट्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. पूर्ण मीठ हे घाट्यामध्ये मिक्स करून घेऊ. तसं पाहिलं तर वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं थोडं प्रमाण आपल्याला कमीच घालायचं आहे, म्हणजे वाढल्यानंतर हे प्रमाण अगदी बरोबर होते. पण जास्त थोडंसं कमी वाटल्यामुळे मी थोडं मीठ हे टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे घाटा हा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हा घाटा मस्त आपल्याला शिजून घ्यायचा आहे. 8 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. झाकण उघडून घेते. मध्यंतरी 1 ते 2 वेळेस चमच्याने हा घाटा मिक्स करून घेतलेला होता. गॅसची फ्लेम अगदी कमी होती, म्हणून हा घाटा तळाला जळालेला सुद्धा नाही. आणि तुम्ही पाहू शकतात मस्त घाट्याला अशी उकळी फुटलेली आहे आणि घाट्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. एक प्रकारे घाट्याला अशी चमक आलेली आहे. जेव्हा घाटा छान असा शिजतो ना मैत्रिणींनो, तर बुडाला जळत नाही, तर असा वर येतो. मस्त शिजल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि घाटा आपल्याला एखादी छोट्या पातेल्यामध्ये काढायचा आहे पापड बनवण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात आधीच्या घाट्याचा रंग आणि आताच्या घाट्याचा रंग अशी चमक आली की त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त हा घाटा शिजू द्यायचा आहे. जर का घाटा व्यवस्थित नाही शिजला तर ह्या पापडाला तळा जाऊ शकतात. आता हे मी पातेलं भरून घाटा काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या घाट्यावरती आपण पूर्ण असे झाकण ठेवलेलं आहे. तसंच झाकण राहू द्यायचं आहे. आपण पापड बनवून घेऊया. खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. त्यावरती अशी एक पडी भरून घाटा टाकायचा आहे आणि पसरून घ्यायचा आहे. तर जास्त पातळसर सुद्धा हे पसरवायचं नाही किंवा जास्त जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशा प्रकारे हे पसरून घेते. जास्त पातळ हे पसरवलं तर पापड जास्त वाढल्यानंतर हा पातळसर होईल आणि तुटू शकतो.
तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचे आहे, थोडेसे लहान किंवा थोडे मोठे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर मी असे मीडियम साईजचे करून घेते, साधारण 1 पडीचे। अगदी भराभर हे पापड होत असतात। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात। राहिलेल्या संपूर्ण घाट्याचे हे पापड बनवून घेतलेले आहे। अशा प्रकारे हे दिसत आहे, एकदम पांढरे शुभ्र मस्त आलेले आहे। आतापर्यंत आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही। वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे। दुपारपर्यंत हे पापड असेच वाळू द्यायचे आहे। त्यानंतर अर्धवट ओले असताना प्लास्टिक पेपर पासून सहज हे पापड काढून पूर्णपणे वाळून घेतलेले आहे। वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात। किती सोपी ही रेसिपी आहे ना मैत्रिणींनो बनवायला। असे भरपूर हे पापड अगदी झटपट तयार झालेले आहे, फक्त 1 किलो ज्वारीपासून। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये पापड सोडताच मस्त दुप्पट हा पापड फुलत आहे। यामध्ये आपण फुलखार किंवा पापड खार यापैकी काही घातलेले नाही तरी सुद्धा मस्त असे पापड फुलत असतात। आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते। आणि यामध्ये आपण फुलखार वगैरे घातलेला नाही, त्यामुळे हे पापड अजिबात तेलकटही होत नाही। तर हे जे ज्वारीचे पापड आहे ना मैत्रिणींनो, तळूही शकतात तेलामध्ये किंवा भाजूनही घेऊ शकतात। चवीला अप्रतिम लागणारे पापड आणि दिसायलाही मस्त, बनवायला अतिशय सोपे हे पापड अशा प्रकारे तळून होत असतात। 5 ते 6 पापड तळून घेतलेले आहे। 5 ते 6 पापडांमध्येच पूर्ण ताट भरलेलं आहे। मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे आणि तेवढेच खुसखुशीत सुद्धा येतात। मी तुम्हाला तोडूनही दाखवते। यामध्ये आपण फुलखार किंवा पापड खार काही टाकलेलं नाही, त्यामुळे अजिबात तेलकट हे पापड होत नाही। तोडून दाखवल्यानंतर तुम्ही हात सुद्धा पाहू शकता, थोडं सुद्धा तेल लागलेलं नाही। तळू शकता किंवा भाजू सुद्धा शकता हे पापड। चवीला अप्रतिम लागणारी आणि परफेक्ट अशी ही पापडची रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून तर पहा। तेलामध्ये पापड टाकला का मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो। आणि तळूनही रंगही पाहू शकता पापडचा किती छान दिसत आहे। त्याचप्रमाणे मस्त चमकदार आणि काचासारखे पातळसर अगदी साल पापडी सारखे हे पापड होत असतात। एक वेळा बनवून ठेवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात। मस्त 3-4 पटीने फुलणारे, दिसायला मस्त आणि एकदम खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पोह्यांचे पापड। गिरणीवर दळायची गरज नाही किंवा कुठलेही साहित्य भिजत घालायची गरज नाही, अगदी झटपट हे पापड होतात आणि उन्हात जायचीही गरज नाही। मग चला पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पोह्यांचे पापड आहे म्हणून या ठिकाणी 1 बाउल भरून मी पोहे घेतलेले आहे। तर आता तुम्ही म्हणाले पोहे कोणते, तर जे आपण कांद्या पोहेसाठी घरात नाश्त्याला वापरतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे। त्यासाठी पुरण चाळायची चाळण असते ना, अशी बारीक ती चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये चाळून घेते। पोह्यांमध्ये किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असे बारीक किडे दिसतात किंवा कचराही असतो किंवा असं पिठासारखंही असते, म्हणून हे पूर्ण आपल्याला चाळून काढून टाकायचं आहे। आता हे पोहे तुम्ही पाहू शकतात, असे वातळ आहे, तुटत सुद्धा नाही असे दाबले तरी सुद्धा। आणि अशाच पोह्यांचं आपण पीठ केलं तर पाहिजे तसं बारीक होणार नाही। असा हा कचरा निघालेला आहे, त्यातला काढून घेते। त्यानंतर हे जे पोहे आहे आपण स्वच्छ केलेले, हे पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। म्हणजे असे दाबले ना लगेच त्या पोह्यांचा चुरा होईल। म्हणून गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे। कमी ते मीडियम गॅसवरती हे पोहे साधारण 2 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। 2 मिनिट सांगायचं झालं तर पोह्यांना असा मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजत असताना मात्र असे फक्त कढईमध्ये टाकून द्यायचे नाही, तर अशा प्रकारे उलटपालट करून पोहे आपल्याला हे भाजायचे आहे। म्हणजे एकसारखे असे भाजले जातील आणि कुठेही जळणार सुद्धा नाही। गॅस मात्र कमीच ठेवा, मोठा गॅस केला तर पोहे लगेचच हे जळता आणि पापडचा वास सुद्धा जळलेला सारखा येऊ शकतो। असा हलका गुलाबी रंग आलेला आहे पोह्यांना आणि मस्त असे कुरकुरीत सुद्धा दिसत आहे। त्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे जे पोहे आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर चाळणमध्येच काढून घेते, कारण चाळणीमध्ये पोहे पटकन थंडे होतील। जर का ताटामध्ये आपण काढले थोडा वेळ लागू शकतो, म्हणून चाळणीमध्ये असे पसरून ठेवते का आपलं काम जे आहे ते अगदी पटकन होईल। आता पोहे हे गार झालेले आहे बघा, अशा हातामध्ये चुरले का लगेचच चुरा होत आहे। मस्त असे कुरकुरीत पोहे हे भाजले गेलेले आहे। पोहे हे आधीच भाजलेले असतात म्हणून त्यासाठी जास्त काही भाजायची गरज नाही। कमी ते मीडियम फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटापर्यंत पोहे हे भाजले जातात। त्यानंतर हे पोह्यांचं आपल्याला पीठ करायचं आहे, म्हणून मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे।
पीठ दळून झालेलं आहे. त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे. आता हे मी साधारण पाव किलो पोह्यांचे पापड करून दाखवत आहे तुम्हाला, म्हणून घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलं. तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता. चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अजिबात जाड पीठ आपल्याला वापरायचं नाही. छान असं बारीक दळलेलंच हे पीठ घ्यायचं आहे. आता हे छान बारीक पीठ झालेलं आहे. आता हे पीठ आपण मोजून घेऊ. घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घ्यायचं आहे. जरी आपण पोहे मोजून घेतलेले असले तरी सुद्धा पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज येण्यासाठी पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. असा सपाट कप एक भरून पीठ झालेलं आहे. आता उरलेलं बाकीचं पीठ सुद्धा कपामध्ये भरून घेते. अशा प्रकारे हा अर्धा कप पिठाने भरलेला आहे. टोटल हे जे पीठ आहे 1.5 कप पीठ झालेलं आहे. बाउलमध्ये पीठ काढून घेते. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपण हे पोहे दळून घेतलेले आहे तेच मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. त्यासोबतच अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. आता ओवा आणि जिरं मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर हे दळून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे खूप अशी बारीक पावडरही करायची नाही, असं थोडंसं जाडसर दळून घेतलं ना पापड छान दिसतात आणि अजिबात फाटतही नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हा पोहे खाण्याचा चमच आहे. याच्याने पाहू शकता असा गच्च भरून तर अर्धा चमचा मीठ आहे. त्यानंतर मिठापेक्षा थोडं कमी आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. साधारण पाव चमचा पापड खार घेतला. पापड खार आणि मीठ सारखंच दिसते, पण पापड खार मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो. एवढं साहित्य घेतलं. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. जाड तळाचं पातेलं घ्या. आता पातेल्यामध्ये पाणी टाकते. तर ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे की 1.5 कप पीठ होतं म्हणून 3 कप पाणी टाकून घेतलं पातेल्यामध्ये आणि हा जो मसाला घेतलेला आहे ना मीठ, पापड खार, जिरे आणि ओव्याची पावडर ते टाकून घेतलं. झाकण ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील तर फक्त एवढंच साहित्य तुम्ही टाकून पापड करू शकता आणि जर का थोडेसे मोठे मुलं असतील किंवा मोठे मंडळी असतील, तिखट खात असतील तर मग अर्धा चमचा यामध्ये मिरची पावडर टाका. मिरची पावडर टाकल्यामुळे पापडाला चव आणखीनच छान येते. झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये वापरायची आहे. पाण्याला मस्त खडखडून उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते पीठ टाकायचं आहे पातेल्यामध्ये. असं पाण्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवू. गॅस अगदी कमी करून घेऊ. कमी गॅसवरती सगळ्या पिठावरती पाणी फिरून घ्यायचं आहे. केव्हाही खिशी करण्यासाठी पातेलं थोडंसं मोठंच असावं. पूर्ण पाणी आलेलं आहे पिठावरती. त्यानंतर अशा प्रकारे ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे पातेलं आहे पातेलं सुद्धा खाली उतरून घेते, म्हणजे व्यवस्थित खिशी आपली ही एरली जाईल. अशा प्रकारे तुम्ही जर का ही खिशी करून घेतली तर अजिबात यामध्ये एक सुद्धा गाठ बांधली जात नाही आणि ही खिशी बनवायला तर अतिशय सोपी आहे. कुणाचीही मदत न घेता आपण एकटे जरी असले ना तरी सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकतो. अशा प्रकारे सगळं पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि खिशी झालेली आहे. पाहू शकता खूप अशी घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. अशी मिक्स करून घेतली का लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याचा असा ओला हात घ्यायचा आहे. थोडीशी खिशी दाखवते त्याआधी. अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे वरतून, अगदी थोडंच हात आणि झाकण ठेवते. गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आणि कमी गॅसवरती साधारण 3 मिनिटांसाठी ही खिशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही खिशी कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून मी 3 मिनिटांसाठी ठेवली. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पोहे घेतले असाल थोडासा जास्त वेळ लागू शकतो. त्यानंतर असा ओला करून कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये ही खिशी टाकून आपल्याला चोळून घ्यायची आहे. खिशी ही खूप कडकडीत गरम असते, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. एखादी असा रुमाल किंवा कापड घेऊन घ्या आणि तो ओला करून पिळून घ्या घट्ट आणि त्या ओल्या कापडाने ही खिशी चोळून घ्या. कापड हा ओला असल्यामुळे ना आपल्या हाताला चटकेही लागत नाही.
आणि शरीराला सुद्धा हानिकारक काही नाही। तर मैत्रिणींनो, खिशी चोळण्यासाठी शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा आणि गरम वस्तू शक्यतो टाकूच नाही। अशी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही जी खिशी आहे ती चोळून घेतलेली आहे। मस्त छान अशी स्मूथ आलेली आहे। त्यानंतर ह्या खिशीच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे। जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खिशी करत असाल तर थोडी पातेल्याच्या बाहेर खिशी काढायची आहे आणि राहिलेली खिशी पातेल्यामध्ये झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती जास्त वेळासाठी गरम राहील आणि गरम खिशीचेच पापड छान होतात। आता अशा प्रकारे ह्या लाट्या करून घेते। असा रोल करून घेतलेला आहे। त्यानंतर सुरीने कट करून घेते किंवा हातानेही कट करून घेऊ शकता। अशा सुरीने ह्या लाट्या केल्या ना अगदी बराबर होतात। आता ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान, मोठा किंवा मीडियम, त्यानुसार ह्या लाट्या करायच्या आहे। रोल हा सुरीने कट करून घेतला, त्यानंतर हाताने असे गोल गोल करून घेते। अगदी बराबर ह्या लाट्या हे उंडे होत असतात आणि अशा प्रकारे हे उंडे करून घेतल्यानंतर हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे किंवा एखादी पातेल्यामध्ये काढलं तर त्यावरती झाकण ठेवा। असे हे उंडे करून झालेले आहे। तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते। तर पापड बनवण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे, म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन। तर यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे। खाली उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि असं हे दाबून प्रेस करून घ्यायचं आहे। आतापर्यंत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, फक्त ह्या प्लास्टिकच्या पिशवीला अगदी एखाद थेंब तेल लावून अशा प्रकारे हे पापड करून घ्या, म्हणजे अजिबात चिटकत नाही। पापड पाहू शकता किती मस्त असा पातळसर आलेला आहे आणि एकसारखा असा। आता हे पापड वाळत घालायचे आहे, तर घरातच हे पापड मी करून घेत आहे। अजिबात उन्हात जायचीही गरज नाही। प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे जे पापड आहे आपण बनवलेले ते टाकत घ्यायचे आहे। तशाच प्रकारे दुसराही पापड करून दाखवते। प्लास्टिक पेपर खाली ठेवायचा आहे, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे। फक्त पहिल्यांदाच थोडंसं तेल लावा प्लास्टिक पेपरला, नंतर शेवटच्या पापडापर्यंत तेल लावायची अजिबात गरज नाही। दुसराही पापड पाहू शकता। असं थोडंसं जाळ वाटल्यास तर फिरून घ्या आणि पुन्हा हे मशीन दाबून घ्या। त्यानंतर मस्त असा एकसारखा पापड हा होत असतो। न लाटता अगदी बराबर हे पापड होतात। तर मैत्रिणींनो, पापड मशीन विषयी भरपूर अशा कमेंट्स येत आहे। तर का ताई, ही पापड मशीन तुम्ही कुठून घेतलेली आहे किंवा कितीला घेतलेली आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, ही जी पापड मशीन आहे ना, भांडीवाल्यांच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते किंवा ज्या ठिकाणी पोलपाट लाटणं लाकडी वस्तू मिळतात ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पापडची मशीन म्हणजे पुरी मेकर म्हटलं जाते याला, हे सहज मिळते। एकदा घेऊन ठेवलं ना हे एका उन्हाळ्यामध्ये, तर भरपूर वर्ष आपल्याला हे उपयोगात येते आणि किंमतही काही जास्त नाही। यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे येतात, प्लाऊडचं आणि लाकडाचं। लाकडाचं हे 500 पर्यंत येते आणि प्लाऊडमध्ये घेतलं तर 300-350 पासून याची स्टार्टिंग आहे। अशा प्रकारे एखाद वेळेस तुम्ही जर का हे पुरी मेकर घेऊन ठेवलं तर भरपूर वर्ष उपयोगात येईल। आता जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल? तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवला, त्यावरती वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि घरातील एखादी जड ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचा, असा हा पापड होतो। त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचा। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता। पण पुरी मेकर जर का असेल ना, त्याच्याने अगदी भराभर हे पापड होतात। म्हणजे आपण एकटे जरी करणारे असले ना, तरी सुद्धा काही वाटत नाही। मस्त असा हा पापड झालेला आहे। तर एक नाही तर सगळेच पापड अगदी छान येतात, कुठेही पापड फाटत नाही आणि मस्त एकसारखे असे पातळसर हे पापड येत असतात। पाहू शकता, काही सेकंदमध्येच मस्त असा हा पापड होत असतो। तर अशाच प्रकारे सगळे पापड हे मी बनवून घेते। पापड बनवून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। तर अशा प्रकारे मस्त पातळसर हे सगळे पापड करून घेतलेले आहे आणि वाळतही घरामध्ये अशा प्रकारे हे टाकलेले आहे। तुम्ही सुद्धा हे पापड नक्कीच करून पहा। उन्हात अजिबात जायची गरज नाही। ऊन जरी येत नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा हे पापड तुम्ही बनवून खाऊ शकता। तर अशा प्रकारे हे पापड मी घरामध्येच बनवून घेतलेले आहे, पण दुसऱ्या दिवशी मात्र 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, कारण वाळवणीचा पदार्थ आहे, उन्हामध्ये वाळवणे हे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही हे पापड पाहू शकता, मस्त तयार झालेले आहे, अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त रंगही छान दिसत आहे, असे हे पापड झालेले आहे।
तर मंडळी, आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळूनही छान फुलतो हा पापड आणि त्याशिवाय भाजूनही मस्त होतो. मग चला आधी तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल टाकलेलं आहे, कढईमध्ये गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तेल आहे आपल्याला आता तापू द्यायचं आहे. आता तेल हे तापलेलं आहे. पापडाची साईजही पाहू शकता. असा तेलात पापड सोडला का लगेचच हा पापड मस्त असा फुलत असतो. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असे हे पापड फुललेले आहे आणि अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. आणखी मी तुम्हाला अशाच प्रकारे काही पापड तळून दाखवते. म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. कुठेही चिरत नाहीत हे पापड, अजिबात फाटत नाही आणि मस्त असे चवीला अप्रतिम लागणारे आणि झटपट होणारे हे पोह्यांचे पापड. असे मस्त हे पापड कढईमध्ये टाकला ना, अशी लगेचच कढई भरून हा पापड फुलत असतो आणि झाऱ्याने असा दाबून घेतला ना, अजिबात तो गोलाकारामध्ये होत नाही, असा सरळच राहतो. तर मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यातील पापडांच्या रेसिपीमध्ये ही एक पोह्यांची पापडाची रेसिपी नक्कीच करून पहा. चवीला छान लागते. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही अशाच प्रकारचे पापड बनवून खाल. अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहे. फक्त 6 पापडमध्येच असं हे ताट भरलेलं आहे आणि पापडाची साईजही पाहू शकतात. अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा पापड फुलत असतो. आणि आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तोडल्यानंतरही एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा, वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील असे हे मस्त खुसखुशीत पापड होत असतात. लगेचच चुरा होत आहे पापडचा. आता मी तुम्हाला पापड हे तळून दाखवलेले आहे. त्यानंतर पापड हा भाजूनही दाखवते. भाजल्यानंतर सुद्धा हे पापड मस्त असे होत असतात. तर मैत्रिणींनो, पापड भाजायला मी ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करत असते. अगदी विस्तवासारखीच ही शेगडी तापते आणि विस्तवावरती जसे पापड छान भाजले जातात ना, त्याचप्रमाणे ह्या शेगडीवरती पापड व्यवस्थित असा भाजला जातो. कारण मायक्रोव्हन घेणं हे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं. त्यासाठी आपण अशा प्रकारची शेगडी घेऊन त्यावरती पापड हे भाजू शकतो. गॅसवरती पापड भाजल्यास तर पापड हा जळतो आणि डायरेक्टली गॅसवरती भाजणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासोबतच जास्त तेलकटही खायला आवडत नाही बरेचशांना आणि जास्त तेलकट खाणं सुद्धा शरीरासाठी कुठेतरी हानिकारक आहे. तर अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून किंवा विस्तवावरती आपण हे पापड भाजून घेऊ शकता. कुठेही लाल होत नाही आणि जळतही नाही. मस्त असे हे पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. पहिला पापड हा भाजून घेतलेला आहे, तर हा दुसरा पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे भाजले जातात. स्वयंपाक सुद्धा होतो, पण लाईट बिलची बचत करण्यासाठी फक्त पापड भाजण्यासाठी सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे हे 2 पापड मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहे. आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत हा झालेला आहे. मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. मग पुन्हा भेटू. आजचे हे मिश्र डाळीचे 1 किलोचे सांडगे फक्त 10 मिनिटांमध्ये मी बनवलेले आहे. सांडगे हाताने तोडायची गरज नाही किंवा झारा चाळण न वापरता एकदम नवीन ट्रिकने असे मस्त काटेरीने एकसारखे असे सांडगे कसे करायचे हे मी दाखवत आहे. सोबतच सांडगे बनवण्यासाठी डाळ कोणती घ्यावी, किती वेळ डाळ भिजत घालावी आणि कशा पद्धतीने मिश्रण करावं की असे खुसखुशीत आपले सांडगे होतील, या संबंधीची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्ही बनवलेले सांडगे अगदी परफेक्ट होतील आणि 2 वर्षापर्यंत ते छान असे टिकतील आणि भाजी सुद्धा चविष्ट लागेल. मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण बनवणार आहोत 1 किलोचे सांडगे. त्यासाठी आपल्याला डाळ घ्यायची आहे. तर कोणकोणती घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते. तर पाव किलो डाळ घेतलेली आहे मठची आणि पाव किलो घेतलेली आहे चवळीची. त्यासोबतच अर्धा किलो मुंगाची डाळ घेतलेली आहे. तर ह्या 3 डाळीचा वापर करून मी तुम्हाला सांडगे बनवून दाखवत आहे. घेतलेली डाळ आपल्याला आधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे. अर्धा किलो मुंगाची डाळ टाकली, मठची डाळ टाकली आणि त्यानंतर ही चवळीची. तर ही अशी बारीक गावरान चवळीची डाळ आहे. यापेक्षा जाडही येते, तीही तुम्ही घेऊ शकता, पण अशी ही गावरान डाळीची सांडगे चवीला छान लागतात. डाळी ह्या आधी मी स्वच्छ करून घेतलेले आहे. त्यानंतर सगळ्या डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे. डाळ टिकवण्यासाठी पावडर वगैरे लावलेली असते, त्यासाठी ह्या डाळी ज्या आहे ना आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आणि डाळ धुत असताना अलगद हाताने अशा प्रकारे ही चोळायची आहे. मी मोठ्याच पसरट भांड्यामध्ये ही डाळ टाकली, त्यामध्ये भरपूर पाणी टाकलं आणि अशा प्रकारे अलगद हाताने चोळून घेतले. हे पाणी काढून घेते. त्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीने मी 3 ते 4 पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे. अशी डाळ धुवून झालेली आहे. आता ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून त्यामध्ये पाणी टाकते. डाळच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवते.
तर ही जी डाळ आहे आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजवून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त वेळही भिजू नका, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबण्याची प्रोसेस ही लवकर होते. तर सकाळी 5 वाजेला ह्या डाळी मी भिजवून घेतलेल्या आहे. आता 9 ते 9:30 वाजेपर्यंत ही डाळ भिजू दिली. त्यानंतर तुम्हाला दाखवते, अशी ही डाळ भिजलेली आहे. अशी नखाने दाबली का लगेचच तुटत आहे. त्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत अशी ही डाळ आपल्याला हाताने रगडून घ्यायची आहे. अशी चोळून घेतली ना, सांडग्याला मस्त असा खुसखुशीतपणा येतो. तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माझी आजी हे सांडगे बनवायचे, तर गोणीचा वापर करायची. जी सुतळीसारखी गोणी असते ना, त्या गोणीवरती ही डाळ अशा प्रकारे चोळून घ्यायची आणि ती म्हणायची, अशा प्रकारे डाळ जर का चोळून घेतली तर सांडगे मस्त खुसखुशीत येतात. आता गोणी तर नाही म्हणून हातावरतीच 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे डाळ ही चोळून घेतली. त्यानंतर स्वच्छ पाण्याने 1 ते 2 पाण्याने धुवून घेतली आणि धुतलेली डाळ ही आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. पूर्णपणे पाणी निथळू द्यायचं आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी थोडी थोडी ही डाळ टाकते आणि मिक्सरला दळून घेते. तर आता फक्त मी 1 किलोच्या प्रमाणामध्येच तुम्हाला हे सांडग्याची रेसिपी दाखवत आहे, म्हणून घरीच मिक्सरमध्ये ही डाळ दळून घेते. जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करत असाल किंवा तुमच्या घराच्या जवळपास डाळ दळण्याची चक्की असेल, तर तुम्ही ही डाळ नक्कीच चक्कीवरून दळून आणा. एकसारखीशी दळली जाते. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ व्यवस्थित बारीक झाली नाही, म्हणून मी लहान भांडं घेतलं आणि त्यामध्ये अगदी बारीक ही डाळ दळून घेतलेली आहे. पाणी न टाकता ही डाळ आपल्याला दळायची आहे. डाळ दळायला भरपूर वेळ लागतो, अशी थोडी थोडीच दळावी लागते. अशाच प्रकारे सगळी डाळ मी दळून घेतलेली आहे. अगदी थोडीशीच डाळ आता हे शेवटच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे. तर या ठिकाणी मी काही साहित्य घेतलेलं आहे मसाल्याचं. त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, साधारण अर्धी वाटी लसूणच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे, आलं आणि लसूण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. असं डाळ सोबत वाटून घेतलं ना, एकसारखं असं बारीक छान वाटलं जातं. पाणी न टाकता असंच छान बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेलं साहित्य डाळीसकटचं या डाळीमध्ये टाकायचं आहे ह्या प्रकारे. आता यामध्ये आणखी आपल्याला साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर, तर अशी एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ टाकलं आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे. 1 चमचा मिरची पावडर टाकली. मिक्स करून घेते सगळं साहित्य. अशा प्रकारे सगळं साहित्य आपल्याला मस्त हे डाळमध्ये मिक्स करायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. तर सांडगे खुसखुशीत होण्यामागचं दुसरं कारण सुद्धा, हे मिश्रण सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं फेटायचं आहे. असं फेटल्यामुळे सुद्धा सांडगे म्हणजेच करोडे छान असे खुसखुशीत होतात. आता मिक्स करून झालेलं आहे. तर हे सांडगे आपल्याला हाताने अजिबात तोडायचे नाही. तर त्यासाठी अशी एखादी घरातील पिशवी घ्यायची आहे, पॉलिथिन, आणि त्यावरती पेनाने अशा प्रकारे आखून घेते. असा छोटासा कोना एल आकारामध्ये हे करून घेतलेला आहे पेनाने आणि त्यानंतर असं हे कापायचं आहे. आपण हाताने सांडगे बनवतो त्यांना असे काटेरी असतात, तर तशाच प्रकारे सांडग्यांना काटे येण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ही पॉलिथिन कापायची आहे. तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाचं पॅकेटही घेऊ शकता खाली. असं हे होल कापून घेतलेलं आहे. पाहू शकतात. असं हे थोडंसं जाड ठेवायचं आहे. अगदी हाताने आपण बनवतो ना, तशाच प्रकारे सांडगा होईल इतकं हे जाड ठेवलेलं आहे. त्यानंतर एखादी प्याला किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे पॅकेट अशा प्रकारे ठेवायचं आहे. असं ठेवून घेतलं ना, मिश्रण अगदी व्यवस्थित त्यामध्ये भरलं जातं. अजिबात हात आपला भरत नाही. आणि छोटा चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे हे मिश्रण भरायचं आहे. एक वेळेस अशा ह्या पिशवीमध्ये मिश्रण भरून घेतलं ना, भरपूर सांडगे होतात. जसं मिश्रण हे भरलं जातं तसं हे वर करायची आहे पिशवी आणि आपल्या हातामध्ये जेवढं हे पकडलं जाईल त्यानुसार मिश्रण भरायचं आहे. असं हे अर्ध पॅकेट मिश्रण भरलेलं आहे. आता ह्या पॅकेटला अशा प्रकारे पीठ देऊ, म्हणजे जेव्हा आपण सांडगे बनवू ना, तेव्हा मिश्रण बाहेर निघणार नाही. असं पीठ द्यायचं आहे आणि गुंडाळून घेतल्यानंतर रबर लावायचं आहे, किंवा रबर नसेल तर दोऱ्याने घट्ट असं हे बांधून घ्या. तर मी असं हे कच्चं रबर बांधून घेते. तर असं आपण रबर लावून घेतलेलं आहे, म्हणजे वरतून मिश्रण हे निघणार नाही. प्लास्टिकचा पेपर आथरून घेतलेला आहे. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आणि त्यावरती अशा प्रकारे मस्त हे सांडगे होतात.
जसे हाताने आपण अगदी छोटे छोटे लहान लहान सांडगे बनवतो ना, तशाच पद्धतीचे मस्त अगदी बराबर हात न भरवता हे सांडगे होत असतात. तर मंडळी, ज्या वयस्कर माझ्या माता भगिनी आहेत ना, त्यांना सहज सांडगे तोडायला जमते. पण आजकालच्या युगामध्ये ह्या ज्या नवीन शिकाऊ आहेत ना माझ्या मैत्रिणी, त्यांना कुठेतरी कंटाळा येतो असं हे सांडगे तोडत बसायला. तर त्यांच्यासाठी ही खूप खास अशी टिप्स आहे. हातही भरत नाही आणि अगदी भराभर हे सांडगे तोडले जातात. 1 किलोचे सांडगे आपण फक्त 10 मिनिटांमध्ये तोडू शकतो, एवढ्या स्पीडमध्ये हे सांडगे तोडले जातात. आणि साईजही पाहू शकता, मस्त अशी साईज येत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सांडगे हे करून तर पहा, अतिशय छान येतात आणि झटपटही होतात. तर मैत्रिणींनो, जर का तुम्ही एक वेळेस सांडगे कराल तर नेहमीच ह्याच पद्धतीने असेच सांडगे बनवाल. एवढे बनवायला हे सोपे सांडगे आहे. पहा, 1 पॅकेट मिश्रणामध्ये एवढे हे सांडगे तोडले जातात. म्हणजे 1 किलोच्या डाळीमध्ये फक्त 3 वेळेस हे पॅकेटमध्ये भरावं लागतं मिश्रण. अगदी भराभर हे सांडगे होत असतात. आता जर का हाताने तोडायचं म्हटलं तर कशा प्रकारे तोडले जातात तेही मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे हे तोडले जातात बघा. हाताने तोडलेले आणि पॅकेटने टाकलेले यामध्ये काय फरक तुम्हाला वाटतो? कुठेही काहीच फरक वाटत नाही. अगदी एकसारखे हे सांडगे दिसत आहेत. पण हाताने टाकायला भरपूर वेळ लागतो. तर नक्कीच आपण पॅकेटचा वापर करून अगदी आपलं काम हे सोपं करू शकतो आणि पटकनही करू शकतो. तर अशाच प्रकारे हाताने न तोडता मी पॅकेटनेच हे सगळे सांडगे करून घेते, म्हणजे अगदी पटकन होतील. सांडगे हे करून झालेले आहे. आता हे जे सांडगे आहे यालाच खानदेशी भागामध्ये करोडे सुद्धा म्हणतात. हे मस्त आपल्याला कडकडीत 2 दिवसासाठी वाळवून घ्यायचे आहे. कारण वाळवणीचा पदार्थ आहे, मस्त कडकडीत हा वाळला गेला पाहिजे. ओलसर राहिला तर खराब होऊ शकतो. म्हणून कडकडीत असं 2 ते 3 दिवसासाठी आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. 2 दिवस कडक ऊन आहे आता, म्हणून 2 दिवसासाठी मी वाळवून घेतलेला आहे. तुम्ही जर का सावलीमध्ये करत असाल तर 3 ते 4 दिवसासाठी वाळवून घ्या. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मस्त आपले हे सांडगे झालेले आहे. एकसारखे अशी लहान साईज आणि अगदी हाताने काढलेल्या सांडग्यासारखेच हे पॅकेटचे सांडगे दिसत आहे. रंगही मस्त आलेला आहे आणि मस्त असे खुसखुशीत हे सांडगे होत असतात. आणि याची तर मंडळी, तुम्ही पाहू शकतात पापड किती छान झालेले आहे. तेलामध्ये पापड सोडताच मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असे हे पापड फुललेले आहे. कुठेही फाटलेले नाही, काही नाही. बनवायला अतिशय सोपे आहे आणि चविष्टही आहे. कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे पापड करणार आहोत. अशा मस्त आणि चविष्ट पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी. जर का तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता. तांदूळामध्ये पाणी टाकते आणि हाताने अलगद चोळून हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. आता मी हा घेतलेला तांदूळ रेशनचा आहे. रेशनचा तांदूळ थोडासा काळपट असतो, त्यामुळे स्वच्छ असा 4 ते 5 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अलगद चोळून तांदूळ हा पूर्णपणे धुवून झालेला आहे. ह्या प्रकारे धुवून झाल्यानंतर कॉटनचा कापड हातरायचा आहे आणि त्या कापडावरती हा तांदूळ आपल्याला पसरून घ्यायचा आहे. तांदूळ मात्र आपल्याला उन्हामध्ये वाळवायचा नाही, तर सावलीमध्येच वाळवून घ्यायचा आहे. तांदूळ हा पूर्णपणे वाळून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकते. डाळ ही मिक्स करून घेते. अर्धा किलो तांदूळासाठी साधारण 150 ग्रॅम मी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच 150 ग्रॅम. आता हे मिक्स करून गिरणीतून बारीक असं पीठ हे दळून आणलेलं आहे. बारीकच दळायचं आहे बरं का, जाडसर नाही. त्यामध्ये आता 1 वाटी मैदा टाकते. तर तुम्ही कोणताही तांदूळ घेतला असेल त्यामध्ये मैदा टाकला तर पापड हा अजिबात फाटत नाही. तुम्ही अख्खा तांदूळ घ्या किंवा तांदूळाची चूर घ्या किंवा कोणताही तांदूळ घ्या. मैदा टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे. तर एक छोटासा आपण मसाला करून घेऊ. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा शोप टाकलेली आहे, बडीशोप. 1 चमचा ओवा टाकते आणि साधारण 20 ते 22 काळे मिरे घेतलेले आहे. हे टाकून याची अशी थोडीशी जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची आहे. अतिशय पीठ सुद्धा करायचं नाही किंवा जाडसरही राहू द्यायचं नाही. हे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मीठ टाकते. वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे.
त्यानंतर हा जो आहे ना, हा पापड खार आहे मैत्रिणी. मी भरपूर आतापर्यंत पापडच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे आणि त्यामध्ये पापड खारचा वापर केलेला आहे. पण भरपूर माझ्या मैत्रिणींनी मला विचारलेलं आहे पापड खार म्हणजे काय. तर अशा प्रकारे हा पापड खार असतो आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये हा पापड खार मिळून जातो. अतिशय स्वस्त मिळतो. हा 10 रुपयाला भरपूर सारा असा हा पापड खार मिळतो. तर हा वडीच्या स्वरूपामध्ये असतो आणि असा थोडासा दाबला का लगेच त्याचं मिठासारखं हे पावडर होत असते. या प्रकारे असा हा फोडून दाखवला तर मिठाप्रमाणे दिसत असतो, पण मिठापेक्षा थोडासा खरखरीत दिसतो. आता पोहे खाण्याच्या चमच्याने टाकून घेऊ. कितपत टाकायचं आहे ते पाहूया. चमचा गच्च भरलेला नाही तर असा सपाट भरलेला आहे. 1 चमचा टाकून घेतलेला आहे आणि हा दुसरा अर्धा चमचा. तर ह्या मीडियम साईजच्या चमच्याने 1.5 चमचा पापड खार पिठामध्ये टाकून घेतलेला आहे. चिमूटभर यामध्ये हिंग घालते, साधारण पाव चमच्यापेक्षा थोडा कमी. मी घेतलेला हिंग हा स्ट्रॉंग आहे म्हणून इतपत घालते. तुम्ही घेतलेला हिंग हा कसा आहे त्यानुसार टाकायचा आहे. हिंग या पापडामध्ये घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते, म्हणून हिंग नक्कीच घाला असेल तर. आता पिठामध्ये टाकून घेतलेले साहित्य संपूर्ण मिक्स करून घेऊ. भांडं लहान होतं म्हणून मी पसरट भांड्यामध्ये पीठ टाकलं आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेते. आता आपल्याला पापड करायचे आहे म्हणून खिशीसाठी घरातील एखादी कोणतेही भांडं घ्यायचं आहे. तर मी हे बाउल घेतलेलं आहे. बाउलवरून पीठ घेतलेलं आहे. ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यानं पाणी सुद्धा उकळण्यासाठी ठेवायचं आहे. 1.5 पट पाणी ठेवायचं आहे, म्हणून तेच भांडं 1.5 भांडं कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे लवकर उकळी येते. उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. मी या ठिकाणी 1.5 पट पाणी घेतलेलं आहे 1 बाउल पिठासाठी. तर तुम्ही घेतलेला तांदूळ हा कोणता आहे हे ओळखण्यासाठी अगदी छोट्या वाटीची खिशी करून बघा आणि पाण्याचा अंदाज काढून घ्या, म्हणजे कितपत पाणी लागते. त्यानंतर मग मोठी खिशी तुम्ही करू शकता. फक्त पिठामध्ये असे लाटण्याने छिद्रे करून घेतलेले आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. फक्त काही सेकंदसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र कमी होती, कमी ते मीडियम ठेवून असं पूर्ण खिशीवरती म्हणजेच पिठावरती हे पाणी येऊ द्यायचं आहे. त्यानंतर एरून घ्यायचं आहे. एरत असताना मात्र गॅस कमी ठेवलेला आहे. गॅसवरती जमत नाही म्हणून कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एरून घ्यायचं आहे लाटण्याने. तांदूळानुसार पाणी थोडं कमी अधिकही लागू शकते. पूर्ण खिशी एरून झालेली आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यानंतर लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घेते आणि आजूबाजूला सुद्धा चिटकलेली खिशी काढून मध्ये टाकायची आहे. आता कुकरचं झाकण बंद करते आणि हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे. असंच ठेवलं तर खाली हे करपू शकते, म्हणून खाली तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावरती मग कुकर ठेवलेला आहे. साधारण आता 7 ते 8 मिनिटापर्यंत असंच राहू दिलं. त्यानंतर कुकर खाली उतरून घेतलं आणि तुम्हाला दाखवते खिशी ही ह्या प्रकारे शिजलेली आहे. चाळणीवरती पुन्हा वाफवायची गरज नाही किंवा काय नाही, अतिशय सोपी पद्धत आहे. पण खिशी गरम असते त्यामुळे शक्यतो प्लास्टिक पेपरचा वापर आपल्याला टाळायचा आहे. म्हणून ओला करून घेतलेला कापड घेतलेला आहे कॉटनचा. ओला करून कापड घेतला का तो असा चिटकत नाही, त्याला खिशीही चिटकत नाही आणि आपल्या हाताला सुद्धा चटके लागत नाही. अशी थोडीशी मळून घ्यायची आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे हातानेही करून घेऊ शकतात किंवा तांब्या घ्यायचा किंवा एखादी मॅचर घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचं. पण कापड हा ओला आहे त्यामुळे हाताला चटके लागत नाही, जरी गरम खिशी असली तरी सुद्धा. फक्त साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत ही खिशी मळून घेतलेली आहे. जास्त सुद्धा आपल्याला ही खिशी मळायची गरज नाही. एकदम स्मूथ अशी झालेली आहे ह्या प्रकारची. आता पापडासाठी लागणारे आपल्याला उंडे करायचे आहे. तर ज्या साईजचे पापड करायचे आहे, थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम, त्यानुसार उंडे करायचे आहे. मी थोडेसे मीडियम साईजचेच पापड करते म्हणून असे हे उंडे करून घेते. उंडे केल्यानंतर मात्र एखादी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे किंवा एखादी जाड अशी पॉलिथिन घ्यायची आहे, त्यामध्येही ठेवू शकतात. आता हे जे पापड आहे ना, मी पटकन होण्यासाठी पुरी मेकरचा वापर करते. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा, त्यावरती उंडा ठेवते, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि हे प्रेस मशीन जे आहे ते दाबून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता पापड मस्त छान आलेला आहे. या प्रकारचा किती मस्त दिसत आहे. तर मैत्रिणींनो, आता तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल, तर खाली प्लास्टिक पेपर आपण आथरून घेतो, तर त्यावरती उंडा ठेवायचा आहे, वरतून छोटासा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि वरतून एखादी ताटाने किंवा पोलपाटाने दाबून घ्यायचं.
तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पातळसर एकसारखा पापड आलेला आहे आणि तुम्ही दाबून घेतले तरी सुद्धा ते पापड छान असे येतात. त्यानंतर खाली मी कापड आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे पापड टाकायचे आहे. घरामध्ये सुद्धा हे पापड मस्त असे 1 दिवसामध्ये वाढत असतात. अशाच प्रकारे मी हे संपूर्ण पापड करून घेतलेले आहे. काही हे वाढलेले दिसत आहे बाजूला, काही हे ताजे दिसत आहे जसे मी बनवत आहे तसे. आता संपूर्ण पापड मी हे वाळवून घेतलेले आहे. इतपत झालेले आहे एवढ्या पिठाचे हे पापड एकदम मस्त असे दिसत आहे. आता हे पापड तळून कसे फुलतात ते दाखवण्यासाठी पापड तळून दाखवते. तेलामध्ये पापड सोडला का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात. तुम्ही पाहू शकतात आणि रंगही किती मस्त आलेला आहे पापडला. तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त फुलत आहे. पापडाची साईज दाखवण्यासाठी झाऱ्यामध्ये मी तुम्हाला पापड हा ठेवून दाखवते आणि तेलामध्ये सोडल्यानंतर आता पापड हा तळून झालेला आहे झाऱ्यामध्ये घेते. तुम्ही पाहू शकतात साधारण 3 पटीने हा पापड नक्कीच फुललेला आहे. असे थोडेसे वेगळ्या मसाल्याचे पापड केले ना तर काहीतरी थोडीशी वेगळी चव लागते आणि आपल्या घरातील सगळ्या मंडळींना हे पापड अतिशय आवडतात. चवीला अप्रतिम लागतात. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पापड हे नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे. तर या ठिकाणी मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. तळल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे. किती छान झालेले आहे. रेशनच्या तांदूळापासूनच आपण अगदी मस्त आणि चविष्ट असे हे घरच्या साहित्यामध्ये हे पापड आपण बनवू शकतो. हे पापड झालेले आहे. मग तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा. असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल वरती करा. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं मिळेल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.